मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का, हे तारे आणि ग्रह आकाशात कशाच्या आधारावर लटकलेले आहेत? आणि सूर्य आपल्यापासून इतका दूर असूनही आपल्याला ऊब कशी देतो? मला काही केल्या ह्या सूर्यमालेचं चित्र डोक्यात बसत नाहीये. कोण कोणाभोवती फिरते? सगळे इतके लांब लांब का आहेत? अरे चिंटू, घाबरू नकोस. तुला माझ्या कुटुंबाला भेटायचंय का? सूर्यमाला म्हणजे आमचं मोठं कुटुंबच आहे. बघ चिंटू, मी आहे या कुटुंबाचा दादा. माझ्या जबरदस्त गुरुत्वाकर्षणामुळे हे सर्व ग्रह, उपग्रह आणि धूळ एका विशिष्ट मार्गावर माझ्या भोवती फिरत राहतात. मी आहे बुधराज, सर्वात छोटा आणि सर्वात वेगवान. दिवसा मी खूप गरम, रात्री खूप थंड, पण मी सूर्याच्या सर्वात जवळ आहे. वा, याचे कडे किती सुंदर आहेत. हा कोण आहे सूर्यदादा? मी शनी. मला लोक माझ्या सुंदर कड्यांमुळे ओळखतात. ही कडी बर्फाचे तुकडे आणि दगडांपासून बनलेली आहेत. माझं खूप वजन आहे, पण मी पाण्यावर तरंगू शकतो. या आहेत आपल्या कुटुंबातील इतर सदस्य. मंगळ, रेडिश, आपली सुंदर पृथ्वी, ब्लू अँड ग्रीन, मोठा गुरु आणि दूरचे युरेनस, नेपच्यून. प्रत्येकाचा प्रवास ठरलेला आहे. अरे वा, आता मला सगळं आठवतंय. सूर्यदादाची ग्रॅव्हिटी आणि बुधराजचा वेग, शंकर रेड्डीचे कडे. मी आता कधीच विसरणार नाही. सूर्यमाला म्हणजे एकता. प्रत्येक ग्रह एकमेकांपासून वेगळा असूनही सूर्याच्या नियमांनुसार एकजुटीनं फिरतो. तसेच आपणही एका कुटुंबाप्रमाणे राहूया. तुम्हीही बनू शकता वैज्ञानिक. आवडली ही गोष्ट? मग लाईक करा, कमेंट करून सांगा तुमचा आवडता ग्रह कोणता, आणि पुढची मजेदार गोष्ट चुकवू नका.